लोकसभेच्या निवडणुकाच्या चर्चा आता अद्यापही थांबलेल्या नाहीत. तोपर्यंतच येईल त्या काही महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. आता सोशल मीडियामध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये अनेक जणांची नावं माढा विधानसभेसाठी इच्छुक आहेत, चर्चेत आहेत. पण नेमकं आता माढा विधानसभेसाठी लोकांचा कल काय आहे, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी गेली 6 टर्म आमदार असलेले इथले विद्यमान बबनराव शिंदे प्रकृतीच्या कारणामुळं कदाचित आपल्या मुलाला ते पुढे प्रमोट करू शकतात. आणि दुसरीकडे पाहायचं झालं तर संजय बाबा कोकाटे असतील, शिवाजी कांबळे असतील, मिनल साठे असतील, त्याबरोबर अनेक जणांची नावं चर्चेत आहेत. आणि अचानक मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अकलूजमधून सुद्धा नाव शिवतेसिंह मोहिते पाटलांचं पुढे येतंय. लढत कशी असणार आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत, लोकांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं. काय नाव आपलं? नवनाथ नारायण आवटे. काय सांगाल, आता विधानसभेची निवडणूक आता काही दिवसावरती काही महिन्यावरती येऊन ठेपणार आहे. लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडणार आहे असं वाटतं का? नाही तसं घडणार नाही. दादाशिवाय पर्याय नाही. का दादा? का आता गेली 6 दादाची भरपूर काम आहेत काय. आणि दादानं असं काम केलंय म्हणजे कोरोनाच्या काळात मी स्वतः संध्याकाळी 11:30ला फोन केलेला होता. 11:30 वाजता दादाने माझा फोन उचलला होता. गाडी अडवली होती टेंबून. पोलीस स्टेशननं पूर्ण आमच्या भावाची गाडी घेऊन गेली होती. मला बीपीचा आजार. आणि दादाला संध्याकाळी फोन केल्यानंतर दादानी साहेबाला फोन करून सांगितलं त्याची गाडी देऊन टाक त्यांची. त्याशिवाय कुठली कामं तुळशी, आता तुळशीतलं तुम्ही ग्रामस्थ आहात, तुळशीतले काय प्रश्न दादानी सोडवलेत असं वाटतं तुम्हाला? सगळेच प्रश्न सोडवले दादानं, कुठलाही प्रश्न मागे राखलेला नाही. आता दादा नाहीत, रणजित भायाला दादा म्हणते. दादाने कोणी उभा करू द्या, दादाने जे माणूस उभा करल त्याप्रमाणे आम्ही दादाच्या पाठीमाग आहे सगळं. इतर नावं चर्चेत आहेत, काय होईल नेमकं? नाही दादाशिवाय पर्याय नाही. दादाशिवाय पर्याय नाही. रणजित भायांना प्रमोट करतात. रणजित भाया उभा चालेल का? हो चालेल. आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही? आपलं काय नाव? मी डॉक्टर शिंदे. काय सांगाल बबनदादांच्या बाबतीत आणि रणजित भायांच्या बाबतीत काय सांगाल? काय आता दादाने काम केलं तर दादा प्रकृती साथ देत नाही आता, त्यामुळं त्यांच्या भयाला उभा करणार आहेत. हा रस्त्याचे काम हे बऱ्यापैकी झालेले आहेत. आता अजून पाण्यासाठी तुळशी हे 2-4 गाव आहे नाव यादीत आले ते वाटतं. मग ते का पाणी येईल असं वाटतं. पाणी येईल असं वाटतं. गेली किती वर्ष झालं पाणी नव्हतं? पाणी नव्हतंच, पण आता यादीत नाव आल्यामुळे खात्री वाटते पाणी येईल. तुळशीकर सपोर्ट करणार असं म्हणायचं. हो. पण दादा उभारणार नाहीत रणजित भायाला. ते आता तसं सोशल मीडियात किंवा गावोगावी भावी आमदार म्हणून रणजित शिंदेचं नाव पुढे येतं. कसं बघताय तुम्ही याच्याकडे? बरं आहे, चांगले. का दादा इतकं काम करतील रणजित भाया? आता दादा या पाऊल ठेवून करतील की तसं काय नाही, निश्चितपणे करतील असा विश्वास आहे. हो. आता हे म्हणले की दादांच्या पावलावर पाऊल ठेवून रणजित भाया काम करतील, वाटतंय का तसं तुम्हाला? वाटतंय 100% वाटतंय. दादानी काळात गोळ जरी उभा केला तर दादा याच मागे जाणार आहे. ती भरपूर माणसं, दादाचं कार्य चांगलं आहे. आमचा प्रश्न फक्त पाण्याचा मोठा होता, ती पण मार्गी लावला दादानी. छावण्या काढल्या दुष्काळ भागात, कुठलीही अडचण नाही. बारकं पाव जरी गेलं तर दादा काम करतात. महायुतीत दादा आहेत. आता गेल्या वेळेस लोकसभेला फटका बसलाय, मग आता विधानसभेला दादाने काय बाह्याला उभा केलं तरी ह्याच पक्षातनं उभा करावं का दुसरा पक्ष काय वाटतंय का बदल करावं? काय सुद्धा नाही. दादा कुठे उभा करतील तिथं मतदान भरपूर होणार आहे ह्या वेळेस. काय सुद्धा अडचण नाही. दादांना पक्षाची गरज नाही. पक्षाची गरज नाही. दादा कुठे जातील तिकडे मतदान भरपूर होणार आहे. तुम्ही आता विधानसभेची निवडणूक काही महिन्यात येऊ घातलेली आहे. माढा विधानसभेच्या बाबतीत अनेक विकास कामं केली असं दावा केला जातोय बबनराव शिंदे यांनी गेली 6 टर्म. आणि आता रणजित भायांना प्रमोट केलं जात आहे. तर दुसरीकडे अनेक दिग्गजांची नावं सुद्धा विधानसभेसाठी चर्चेत येतात. कशी लढत होईल आणि काय होईल वाटतंय? लढत कशी? लढत नाहीच ना. दादांसमोर बायांसमोर यांची लढतच नाही. त्यांची काय काम आहे? फक्त त्यांचं विरोध करायचं म्हणून फक्त विरोध करते. काम काय? आता तुळशीसाठी पाणी नव्हतं, पाण्यासाठी कोण बदले यांचं एक तर व्हिडिओ दाखवा ना. ही जे उभा राहणार आहे ते आता आमदारकीसाठी त्यांनी पाण्यासाठी करून प्रयत्न केला आहे. दादाच करणार होते, दादानीच केले आणि दादाच पाणी आणणार. मग दादानी बरं भयाला उभा करू द्या किंवा दादा स्वतः राहू द्या उभा. आमदार ही रणजित भाया शिंदेच होणार. कारखान्याच्या संदर्भात बरीचशी टीका विरोधकांकडून होते. काय मग आता दुसरं काय नाही ना, टीका करण्यासाठी दुसरं काहीच नाही. ह्यांना कसं वाटायला लागलंय खासदारकीला असं झालं म्हणून आमदारकीला असं होईल. पण खासदारकीचा विषय वेगळा होता, त्याच्यात मराठा आरक्षणाचा विषय होता. ती काय कोणी सांगून गावातल्या किंवा ह्या पुढाऱ्यांनी सांगून मतदान झालेलं नाही. लोकांनी निवडणूक हातात घेतलेली होती. तशीच आमदार बबनदादा शिंदे वेळेस लोक
निवडणूक हातात घेणार आणि रणजितभाई शिंदेला आमदार करणार. एक गाव लोकांनी ठरवले आताच म्हणायचं की ठरवलेलंच आहे. हो, ही तुळशीतल्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय. तुम्ही आता तुळशी ग्रामपंचायतीचं उपसरपंच राहिलेला आहात, काय कसं बघता ह्या निवडणुकीकडे? ही निवडणूक म्हणजे विधानसभेची निवडणूक आहे. ती शिंदे कुटुंब पुढे त्यांच्या पुढे कोणाची नवं लागतच नाही. आतापर्यंत दादा 6 टर्म आमदार झाले. दादानी तालुक्याचा विकास शिवाय कधीच काय पाहिलं नाही. कधी मंत्रिपद अपेक्षा केली नाही. मंत्रिपदावर लात मारून त्यांनी तालुक्याचा विकास केलेला आहे. पाण्याचं प्रश्न बघायला लावला, त्यानंतर उसा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी उसाचे कारखाने काढून त्यातून शेतकऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीला पर्याय काढून दिला. आतापर्यंत तालुक्यामध्ये रस्ते असतील, पिण्या पाण्या प्रश्न असेल, शेती असेल, पूर्ण जे सोडवलं आहे त्यांनी सोडवलं आहे. आता ह्या 10 वर्षामध्ये जी 10-12 गावं राहिली होती त्या 10-12 गावांचा विषय गंभीर झाला होता. पण सातत्याने दादाने त्यासाठी पाठपुरावा करून 5-6 वर्षापासून त्याचा चांगला पाठपुरावा होता. त्यात आम्ही इन्व्हॉल्व्ह होतो. तर पाणी शिल्लक नाही, पाणी शिल्लक कसं दाखवायचं, कसं राहतंय, पिढ्यापून पाईपलाईनद्वारे पाणी शिल्लक राहतंय, डीपीजी पाणी शिल्लक राहतंय, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास करून राहिलेली जी होती 7-8 गावं, तुळशी असेल, त्यात परिदवाडी असेल, बावी असेल, कोरडू असेल, आंबर, पिंपळकोटे, ह्या जे 7 गावांचा जे विषय होता आणि अंजनगाव खिलोबा असेल, ह्या संदर्भात त्यांनी पाठपुरावा करून पाणी शिल्लक किती राहिले आणि गावं किती भिजतात ह्याचा संपूर्ण अभ्यास केला. तो अभ्यास करून त्यांनी सगळ्या कार्यकारी संचालकांना ते पाणी पुरवठ्याचे असतील, इरिगेशनचे असतील किंवा हे जे कृषी खाते गेले असतील, सगळ्यांनी लक्षात आणून दिलं. आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यांनी ह्या 7-8 गावांचा त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी हा विषय मार्गी लावला आणि त्याची सुप्रीम कोर्ट काय जर तालुक्यात चर्चा होती की ही पाणी शेतीसाठी नाही, पिण्याच्या पाण्यासाठी आहे. नेमकं काय म्हणजे आता हे पाणी शेतीसाठी आलं का पिण्यासाठी आलं? पाण्याचा उल्लेख कसा आहे, पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत जे आहेत ते जलसाठी भरून घेण्यासाठी आहेत. मग जलसाठी म्हणजे त्यात काय पाझर तलाव आहेत, नाला आहेत. मग हे पाझर तलाव भरले आणि बंधारे भरले, ह्याचा अर्थ काय होतो, शेतीसाठी त्याचा सिंचनासाठी फायदा होतोच ना. हे आता काय विषय मांडायचा, जे दादा काम करतात त्याला कामाला कशी घालायची, विरोधकांचं काय काम नाही. आम्ही तिथे उपोषणाला बसलो 15 दिवस नागपूर दिवसामध्ये. त्यात जे आता आमदारकीसाठी पळतात त्यातलं या काही माणसाचा फोन आला नाही किंवा एक माणूस आमच्यापर्यंत काय चाललंय कसं आहे. हो, 15 दिवस उपोषण केलं होतं. का तर ज्यावेळेस अधिकारी वर्ग होता तो आम्हाला साथ देत नव्हता. साथ देत नाही म्हणल्यानंतर आम्ही निर्णय घेतला, आता आपल्याला पर्याय नाही. त्यांचा जी कामचोरपणा जी आहे ती त्यांना आपण दाखवून द्यायचा. त्यामुळे आम्ही नागपूरच्या दिवसामध्ये 15 दिवस उपोषणाला बसलो. त्यावेळेस उपोषणाला जायच्या अगोदर दादा पत्र दिलं तिथं. संजय मामा तिथं आमच्या 8-10 दिवस होते. त्यांचा पर्व चालू होता. आम्हाला मंत्र्यांनी त्यांनी मिटिंग लावून दिल्या. प्रत्येक सचिवाच्या टेबलला नेलं. फडणवीस साहेब असतील, अजित असतील, सगळ्या संगत आमच्या मिटिंग लावून दिल्या आणि त्यांची तळमळ आम्ही स्वतः बघितली. पाणी ह्या गावांना आणण्याकरता काय करावं लागते, त्यांची तळमळ जी आहे ह्या तालुक्यातील जनतेची. मागील काही महिन्यापूर्वी ह्या 7-8 गावाचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न असेल तो दादाने मिटवलाय म्हणून दादाला सपोर्ट असं मला म्हणायचं. पाण्याचा प्रश्न आज मागल्या म्हणून नाही, ह्याच्या अगोदर सुद्धा आमची गावं पिण्यापिण्या दुष्काळीमध्ये आहेत. तरी सुद्धा दादाची इतर काम आहे. तुमचे रस्ते असतील, चारसवणी असतील, लोकांच्या काही जी सुविधा असतील, उदाहरणार्थ आता प्रत्येकाला काही दर्शन करता येत नाही, यात्रेला काशयात्रा करता येत नाही, कोणाला रक्तदानाची गरज आहे, कोणाला आरोग्य विषयाची गरज आहे, कोणाला डोळ्याच्या आजार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. व्यवसाय असतील, ह्या गोष्टी तालुक्यात आजपर्यंत ह्या माझं आता वय 45, फक्त एकमेव माणूस असा आहे की लोकांच्या ज्या ज्या गरजा आहेत, गोरगरिबांच्या तळागाळातील अडचणी सोडणारा माणूस फक्त म्हणजे दादा आहे. आणि दादा म्हणजे कलियुगातील पांडुरंग मी समजतो. दादा चढत्या क्रमानं प्रत्येक विधानसभेला निवडून आलेले आहेत. त्यावढ्याच पद्धतीनं रणजित भाईला मताधिक्य मिळेल का? हो, काय नाही मिळणार. भयांचं सुद्धा तेवढंच काम मोठं आहे. सभापती असताना त्यांनी केलेले तालुक्यातील आपल्या विकास कामे, उदाहरणार्थ त्यावेळेस आपल्या विहिरीच्या योजना होत्या, घरकुल योजना होत्या, बांध रस्ते होते, ह्या ज्या योजना आहेत ते आमदार कुठे म्हणून नाही, ते असताना कावलेवाडी आहेत. आणि त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे ती दादांसारखीच आहे. म्हणतात ना, माश्या पिल्याला काय पाऊस शिवावं लागत नाही, ते दादांचे गुण सगळे तंतून भयामध्ये आहेत. त्यामुळे भया जरी असले तरी आली चालता जाणार आहे. ही लोकांचं फक्त आता विरोधकांचं एकच काम आहे की फक्त ह्यांनी केलेल्या कामाला खीळ घालणे आणि ह्यांचं फक्त विनाकारण बदनामी कशी करता येईल ही फक्त विरोधकांचं चालू आहे. सभेच्या निवडणुका आता झालेल्या आहेत, चर्चा त्याची अद्याप ही सुरूच आहे. पण आता विधानसभा तोंडावर आलेल्या आहेत. माढा तालुक्याचा आमदार म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल किंवा कोणाकडे बघायला तुम्हाला आवडेल? आता चर्चेत तर नावं भरपूर आहेत.
स्वतः आमदार बबनराव शिंदे कोणी असतील. चर्चेत जरी असलं तरी एकमेव दादा सांगत तीच होणार आहे त्याला. बबन दादा एकमेव एक विरोधक हा सक्षमच नाही आणि 25, 30, 35 वर्ष झाले विरोधक सक्षम नाहीत. त्यामुळे विशेष नाही, दादा जे सांगत तीच होणार. विरोधक सक्षम नाहीत म्हणजे काय काय म्हणतात? विरोधकाचे नाहीच, विरोधकच नाही दादाला. आणि मग जर समजा तिकडून अकलूजवरनं रस्ता- कोणी काय उपयोग नाही. हा. नाही शेवटी मग स्थानिक मुद्दा महत्वाचा आहे. स्थानिक तालुक्याचा कोण आहे ही महत्वाचं आहे. मग मराठा आरक्षणाचा काय परिणाम होईल? मराठा आरक्षणाचा परिणाम लोकसभेला झालाय. आता ह्यावेळेस काय एवढा होणार नाही. माड्यात होणारच नाही. दादामुळे होणार नाही. बाकी कुठं आम्हाला माहित नाही बाकी इतर, पण दादामुळे इथं काय आता एवढं रणजित भाईला दादा म्हणते, रणजित भाईला आमदार करायचं. मग दादा म्हणेल ते होणारच. दादा म्हणाल ते होणार. काय कारण काय पण एवढं कारण काय? म्हणजे दादाने- बरेच विरोधक म्हणतात की दादा हिप्नोटिझम करतात. काय उपयोग नाही. दादा सांगत तीच होणार. दादानं आजपर्यंत कार्य केलेलं आहे आणि दादाला पहिल्यापासून विरोध सक्षम नाही या तालुक्यात. कोणी दादा काय दादाशिवाय करायचा उपयोग नाही. म्हणजे 7व्यांदा सुद्धा शिंदे घराण्यातलाच शिंदे उमेदवार. घराण्यातला दादानं सांगत तीच होणार. हा दुसरं कोणी. नमस्कार, तुळशीतलंच का? तुळशी काय आता विधानसभा निवडणुका जवळ यायला लागले त्या चांगली साथ आहे आमची. कोणाला साथ आहे? दादाला. बबन दादाला डायरेक्ट. हा आपण आता रणजित भाईला उभं करायला म्हणतात की मग आता कोणी का त्यांच्या घराण्यात असं पण त्यात आहे नाव बाकीचे बी चर्चेत आहे ती तालुक्यातल्या लोकांनी. काय वाटतंय इतके का बबन दादाचं काम काय? चांगलं आहे. कुठलं चांगलं प्रश्न आहे. ते सोडवलंय? सगळे मंदिर सगळी त्यांनी केली. आमचं सुद्धा मंदिर केले की मोसोबा देवस्थान. बर. सगळं रस्ते पाणी सगळं आता पाणी आणणार आहे ती सगळं करणार आहे ती ना. त्याच्यामुळं बबनदादाचं कार्य मोठं आहे आमच्या गावाला. मग रणजित भाईला उभा केल्यावर मतदान करणार आहे का रणजित भाईला का दुसरं कोण? नाही रणजित भाईलाच करणार. दादाने ही कामं केली ती म्हणून. हो. बर. नमस्कार, तुळशीतलेच का आपण? रामकृष्ण हरी. बरं, रामकृष्ण हरी. लोकसभेला तुतारी वाजली. आता काय विधानसभेत काय डोक्यात? आता एकीकडे बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित भाया शिंदे, दुसरीकडे दिग्गज मंडळी यांची नावं चर्चेत आहेत. सगळे चर्चेत आहेत, परंतु आम्ही आता 6 टर्म दादाला निवडून दिलेला आहे. पण दादाने आतापर्यंत काय आमचं पाण्याचं काम केलेलं नाही. आमची तुळशी, बावी, परितेवाडी, पुन्हा पिंपळफुट आणि दुसरं आंबाड, असं बैरागवाडी आहे, जाधववाडी मिळलं बैरागवाडी आहे. आणि अशा गावांना का राखलं ही दादांच्या मनात काही माहित नाही. पण मंजूर झाले की गेल्या महिन्यापूर्वी? पण मंजूर झाले, पण आलं तर खरं येईल असा अंदाज आहे. मग तर सुद्धा आता दादा उभा राहिलं तर मत जास्त मिळतील, पण भैया जर उभा राहिलं तर मत कमी मिळतील असं माझा अंदाज, माझं स्वतःचं मत आहे. आम्ही तर दादाला सोडणारच नाही आणि दादाच्या पुत्राला बी सोडणार नाही असा आमच्या गावाचा हे आहे. काय रणजित भायानं काय काम करत नाही? त्या जनसंपर्क कमी आहे. काय महिन्यात त्यांना मत? रणजित भाईचा आमच्या गावाचा जनसंपर्क तसा कमीच आहे दादापेक्षा. आणि दादा जर येत असले तरी पूर्वी येत होते, पण आता दादा थकलेत. आता दादा तसं माझ्याच वयाचे आहेत, 71-72 मध्येच आहे आम्ही, मी बिन दादा बी. आणि दादा इथे येतात, आमची चांगली ओळख बी दादाची आहे आणि दादा मला नावानिशी ओळखतात. आणि दादा जरी ओळखत असले तरी आम्ही दादाच्याच मागं आहे. परंतु भैयाला किती मतदान आमच्या गावात होतंय, किती टक्केवारी वाढती, दादापेक्षा कमी होती की दादापेक्षा वाढती हे काय मी सांगू शकत नाही. लोकांचा कल आता तोतारेकडे बी आहे निमवय. आणि आतापर्यंत दादाच्या आमच्या तुळशी गावातनं 70% पेक्षा जास्त मतदान दादाला झालेलं नाही. कारण का आमचं गाव इतकं येड आहे की कुणाच्या तरी मागं पळणारं गाव आहे आमचं मागं. असं आहे, काय शिवसेनेची आहे ती, काय भाजपची आहे ती, काय आमच्या शेकाप तात्या होतं तोपर्यंत शेकापची आहे ती. आम्ही तसं वास्तविक शेकापचं. पण दादा ज्या वेळेपासून उभं राहिले त्यावेळेला आम्ही दादांपाशी आहे. पण आता काय सांगता येत नाही की भैया दादा इतकी भैयाला मतं पडतील तुळशीतनं ही मला शाश्वती कमी वाटते. ज्यादा पडतील का? नाही दादा पडत नाही ती, त्या रेट मध्ये सुद्धा पडणार नाही ते असं माझा. आता दादाला आम्ही 70% 75% दादा जात होतं, त्या 65% 60% पर्यंत भैया येईल असा माझा अंदाज आहे. पण दादाला आम्ही सोडू शकत नाही. संपलं. मग दादा घड्याळाकडे असू द्या, नाहीतर तुतारीकडे असू द्या, नाहीतर भाजपकडे असू द्या, पण दादाला ही गाव सोडणार नाही ही मात्र त्रिकालावादी सत्य आहे. काय सांगाल तुम्ही आजोबा? काय आता विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत जवळ. एकीकडे दादा आता पुत्राला म्हणजे रणजित भायाला उभं करायचं म्हणते, तर दुसरीकडे अनेक नावं चर्चेत आहेत. कसं बघताय तुम्ही?
राहू दे बाबा मग गाव आहे आमचं त्यांच्या माग काय काम पण कसं नुसतंच उभं काम काय थोडी कामं आता केली? थोडीशी नाराज आहे ती पाण्यामुळे बरं का हे काय दादाशनी माहिती आहे आम्हाला माहिती आहे सगळ्या गावालाच माहिती आहे पाण्यामुळे थोडी नाराज आहे ती दादाशनी माहितीच आहे पहिलं आलं की दादा रणजित भाया पाण्याचं काम करतील का करतो म्हणले ते आता आम्हाला ठेवतो आम्ही त्यांच्यावर विश्वास आणि त्याला करू मत त्यांना बरं मग यंदा शिंदे घराण्यातलं दोन्ही पैकी कोण तर पाहिजे एवढं ठरवलंय काय होय ठरवलंय होय निवडणुका विधानसभेच्या लांब असल्या तरी विधानसभेची चर्चा आता गावोगावी आणि ग्रामीण भागामध्ये ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. आता आपण तुळशीमध्ये आहोत. काय नेमकी इथली परिस्थिती, विधानसभेला कोणता उमेदवार चालणार आहे, कसा कल असणार आहे लोकांचा, त्या प्रतिक्रिया आपण काही वेळापासून घेतोय. स्वागत आहे तुमचं. नाव सांगा. संजय गोरख लांबकाने. काय सांगाल आता एकीकडं चर्चा होती बबनदादा, रणजित भाया, संजय कोकाडे, शिवाजी कांबळे, परत अजून मिनलताई साठे, कोणाकडे कल कोणाकडे आहे तुमचा? दादाकडे राहणार. काय कारण काय दादाकडे? दादानी कामं केली ती भरपूर ना. तुळशीला पाणी आणायला इतके वर्ष लागली म्हणते ती. मग आता पाण्यामुळे नाराज आहे ती. पण दादाला सोडणारच नाही ती. मग बाकीचं काय कामं केली ती? बाकी सगळी रस्त्याची कामं केली ती. सभा मंडप हे त्यांनीच केलेलं आहे सगळं. आज मला सांगा 6 वर्ष 6 टर्म दादा आमदार आहेत. कामं केल्यामुळे येतं का कशामुळे येतं? त्यांनी कामं केल्यामुळे लोकांनी मतं दिली ती ना. बर काय काय काम अजून वेगळी काय कारखान्याच्या बाबतीत बी लोक चर्चा करते ती, किंवा ही आता पाणी जे मंजूर झालंय ती शेतीसाठी नाही पिण्यासाठी आहे असं विचारलं जातं. विरोधकाचा हे प्रचार करणं कामच असतं ना. त्यांनी जर उलटा नाही प्रचार केला तर लोक मतं कशी देणार? ते रणजित भाई दादा इतकं काम करतील असं करणार वाटतंय ना. धाडेच कार्य करता येतं ते बी. बर दादा आमदार पुत्र म्हणून नाही मतं द्यायची काय असं काय का? दादा असले तरी तेवढीच मतं पडणार आणि बाया असले तरी तेवढीच मतं पडणार. आम्ही तरुण पिढी जी आहे ती पूर्ण बायाच्या पाठीमागे आहे. म्हणजे आम्हाला दादा जरी असले तरी चालते आणि बाया असले तरी चालते. म्हणजे तरुणांमध्ये क्रेज सध्या रणजित सिंह शिंदे जे आहे असं आहे. तुम्हाला सांगायचं काय? सांगायचे. तर सध्या आपण तुळशीतल्या प्रतिक्रिया आपण घेत होतो. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं निवडणूक झाली हे आपण उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालं ते विधानसभेच्या निवडणुकीत होणार नाही असा तुळशीकरांचा मत आहे, एक ओपिनियन आहे. आणि आमच्याकडे सध्या आमदार म्हणून बबनराव शिंदे जे सांगतील किंवा त्यांचे पुत्र असतील या दोन्हीपैकी आम्हाला कोणीही चालतील. काही थोडीशी नाराजी असली तरी सुद्धा ती नाराजी निश्चितपणानं भविष्यात आमदार बबनराव शिंदे असतील किंवा रणजितसिंह शिंदे असतील हे ते सोडवतील अशी आशा इथल्या ग्रामस्थांना आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसट, तुळशी.